रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत आपण खूप चांगल्या लोकेशनला, बाळकुंभ लोकेशनला दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं खरं तर कॉम्प्लेक्स आहे, त्याच कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट काढतोय। तर 700 आणि 15 कार्पेट असणारा अनयूज अनटच असलेला हा फ्लॅट असणार आहे आणि वारं फ्लॅटमध्ये खूप येते। ह्या साईडनं वारं खूप जास्त आणि विशेष म्हणजे वारं आणि प्लस तुम्ही बघितलं पुढे तर तुम्हाला ॲम्युनिटीज फेसिंगचा फ्लॅट आहे, लोअर फ्लॅटचा फ्लॅट आहे। 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपण लोअर फ्लोअरला आहोत। लोअर म्हणल्यापाशी मिडल फ्लोअरला म्हणलं तरी चालेल, पण हवा खूप चांगली आहे, खाली गार्डन वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर ॲम्युनिटीज वगैरे सगळ्या दिसतात। ठाणा स्टेशनपासून 5.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट आहे। दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि ते सेडर नावाची बिल्डिंग, त्या सेडर बिल्डिंगमध्येच हा असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे, जो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये जर आपण बघायला गेलो तर हा नॉर्थ ईस्ट म्हणजे बाहेर जाताना नॉर्थ आणि ईस्ट आहे, आतमध्ये ना साऊथ वेस्ट आहे। बाहेर जाताना खूप चांगल्या पद्धतीचं फेसिंग आहे आणि बाहेर जर आपण आलो तर इथे तुम्हाला ह्या 2-4 फ्लॅटच्या मधलं हे अंतर असणार आहे आणि इकडे तुमच्या सगळ्या लिफ्ट वगैरे ज्या 2 ते 3 लिफ्ट आहेत त्या मिळतात। आणि नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत आणि आतमध्ये ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत, थोडीशी इथे जागा तुम्हाला थोडं पॉज घेण्यासाठी आहे। त्याच्यानंतर मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे, ज्या हॉलमध्ये वारं चांगल्या पद्धतीचं आहे। समोर बिल्डिंग आहे तरी पण तुम्ही जर घरामध्ये जरी थांबलात तरी तुम्हाला चांगलं वारं मिळतं। आणि त्याच्यानंतर आपली हे स्टँडिंग बाल्कनी आहे, ते स्टँडिंग बाल्कनीमधनं खाली बघितलं तुम्हाला ॲम्युनिटीज दिसतात। समोर जर आपण बघितलं तर नमो सेंट्रल पार्क तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामधनं दिसतं। नवी कोरी बिल्डिंग आहे, जास्त 1 ते 2 वर्ष जुनंच आहे, सोसायटी वगैरे झालेली आहे आणि अशाच ठिकाणी हा 2 BHKचा फ्लॅट आहे। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर डायनिंगसाठी पण खूप मोठा चांगली प्रशस्त जागा तुम्हाला मिळते, कारण फ्लॅटचा कार्पेट जास्त असल्या कारणानं ते जाणवतं की फील येतं। आणि त्याच्यानंतर इथे एल शेपचं मोठं भलं असं किचन आहे, जे तुम्ही बघू शकता ह्या साईडला किती मोठी जागा किचनला आहे, अधिक ह्या साईडला पण जागा। आणि इकडे जर आपण आलो तर इथं परत एक चांगला ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जो तुम्ही बघू शकता इथून असं इथपर्यंत आहे, म्हणजे जिथे तुम्ही तुमचे एसीचे वगैरे जे बाहेरचे आहेत ते सगळीकडे शिफ्ट करू शकता। गॅसची पाईपलाईन इकडे आलेली आहे, बिल्डिंगला OC-CC बँकेकडनं सगळ्या गोष्टी ओके आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही। पण घरात खेळतं वारं चांगलं आहे। आता धूळधळा आहे कारण साफसफाई झालेली नाही आहे, पण हा कोरा फ्लॅट आहे। तुम्हाला येऊन इंटेरियर डेकोरेशन जुन्या बांधकामाचं जर काम करायचं कोणाला आणि जाणं अशा पद्धतीची वास्तू हवी असेल तर मला असं वाटतं चांगला ऑप्शन असू शकतो। बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता, बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे, अशी नाही की आला आणि बेडरूम संपला। बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता किती प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची आहे। ह्या साईडला परत तुमचा हा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला सगळ्या तुमचे स्विमिंग पूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसतात। अधिक इकडे कपाटासाठी चांगली जागा अशी मोठी जागा आहे। ज्यांना हा फ्लॅट बघायचा असेल त्यांनी आम्हाला फोन करा, आम्ही हा फ्लॅट नक्की दाखवू, कारण फ्लॅट खरोखर खूप चांगला आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत तेव्हा तुम्हाला इथे एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मिळतं आणि ह्या साईडला आल्यानंतर परत तुम्हाला इथं मोठी प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची एक ड्राय बाल्कनी, वॉशिंग मशीनच्या पॉईंट्स आहेत ह्या साईडला उपलब्ध आहे। अशा मस्त जागा आहे इथे मोठी। मला असं वाटतं हे घर तसं चांगलं आहे, एकदम सुंदर आहे। आणि इथे युरो शाळा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। एक भगवंताचं मंदिर पण इस्कॉन टेम्पल इथून जवळ आहे, मॉल, शाळा ह्या त्या सगळ्या गोष्टी पण जवळ आहेत। ठाणा स्टेशनपासून पण जवळ आहे, भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन पण जवळ असणार आहे। शेवटचा बेडरूम आहे, याची बेडरूमची साईड जरी बघितली तरी ही पण खूप अप्रतिम आणि खूप मोठी आहे। याच्यात जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी खूप मोठी जागा आहे अधिक। त्याच्यानंतर मग तुम्हाला असं प्रशस्त आणि चांगलं मोठं बेडरूम आहे। बेडरूमची साईज अशी चिंटुकली नाही आहे, खूप मोठी आणि चांगली आहे। आणि त्याच्यानंतर ह्या खिडक्या जर आपण खाली घेतल्या तुम्हाला इथं परत एक स्टँडिंग बाल्कनी टाईप जागा उपलब्ध नक्की आहे। आणि इकडनं पण तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल वगैरे तुम्हाला प्रॉपर दिसतं। त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आणि हे बी चांगल्या पद्धतीचं आणि मोठं असं सुंदर आहे। तर हा जो फ्लॅट आहे ना, खरं तर हा फ्लॅट इन्व्हेस्टरचा आहे। 1,35,00,000 रुपयाची किंमत ठेवलेली आहे, निगोशिएशन याच्यामध्ये होणार आहे। कोणत्याही बँकेकडनं लोन घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। अशा पद्धतीचे आम्ही नवीन, आता हा नवा कोराच आहे, नवे कोरे जुने असे सगळेच रेडी घर आम्ही दाखवण्याचा जास्तीत जास्त लोकांना प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांचं वाट बघणे हा प्रकार नाही। आत्ता पैसे द्या आणि आत्ता फ्लॅट ताब्यात घ्या, मला राहिलं तिथे जाऊ द्या, अशा पद्धतीचे आम्ही जास्त फ्लॅट दाखवतो, जेणेकरून कोणाला वेटिंग करायची गरज नाही किंवा कोणत्याही भीतीचं काही कारण नाही। आपण सगळ्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करूनच हे फ्लॅट आपण टाकत असतो। तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन रोज काही ना काही फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतो, ते तुमच्यासाठी। तरी तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ते फ्लॅट बघावेत, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करावं ही सगळ्यांना हात जोडून विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।